नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला आषाढ स्पेशल मिश्र पिठांची तिखट पुरी अशी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बनवण्यासाठी आधी मी इथं हे बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण, आलं, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा हे आधी मिक्सरला लावून घेऊया. असं पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, या मेजरिंग कपाने इथं मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे 1 कप ज्वारीचं पीठ आहे. हे 1/4 कप बेसन आहे. या पिठांमध्ये आता हे सफेद तीळ आहे 1 मोठा चमचा, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आहे, धने जिरे पावडर 1 चमचा आहे, कसुरी मेथी 1 चमचा आहे. ते सगळं ह्याच्यात घालायचं आहे. चिरलेली कोथिंबीर, अशी मिक्सरला वाटलेलं हिरवी मिरची हे घालायचे आहे. हे आता चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात हे बघा 1 पळी तेल गरम केलेलं आहे ते घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता हाताने चांगलं असं मिक्स करून पीठ असं चांगलं चोळून मग घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे. म्हणजे घट्ट पीठ मळायचं आहे. बघा, असं घट्टसर पीठ मळायचं आहे. आता थोडंसं तेल लावून पीठ जरासं मळून घ्यायचं आहे. आता हे 5 मिनटं झाकून ठेवूया. पीठ आता छान मुरलं असेल. हे बघा, आता गोळे करूया. तुम्ही तुमच्याप्रमाणे गोळे करा, छोटे मोठे, किंवा तुम्हाला एक मोठी चपाती लाटून मग त्याचे आकार द्यायचा असेल, म्हणजे वाटीने छाप द्यायचा असेल, तसंही तुम्ही करू शकता. हे बघा, एवढे मी करत आहे. हे बघा, असे आता असं छान गोल अशी लाटून घ्यायचे आहे. जास्त पण पातळ करायची नाही आणि जास्त पण जाड करायची नाही. थोडीशी किंचितशी जाड ठेवली की छान अशा फुगतात पुऱ्या. हे बघा, एवढ्या साईजची मी केलेली आहे. अशी दुसरी पुरी पण मी लाटून दाखवते. छान अशी गोलसर लाटून घ्यायची आहे. किंचितशी जाड ठेवायची, एकदम पण पातळ करायची नाही आणि एकदम पण जाड करायची नाही. छान अशा फुगतात आणि मऊ राहतात. हे बघा, ही पण आता लाटून झालेली आहे. बघा, एवढ्या जाडीची ठेवायची आहे. बघा, पुरी तळण्यासाठी तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यात आता आपण ह्या पुरी सोडूया. हे बघा, कशी टम्म फुगलेली आहे. आता आपण पलटी करूया. आता हे काढून ठेवूया एका जाळीवर. हे बघा, किती छान फुगली आणि छान झाली आहे. ही दुसरी पण पुरी टाकत आहे. हे बघा, छान अशी झालेली आहे. आता पलटी करूया. हे बघा, ही पण छान अशी फुगलेली आहे. हे बघा, एक दाखवत आहे. हे बघा, कशी टमटमीत फुगली. आता पलटी करूया.
आषाढ स्पेशल मिश्र पिठांच्या टमटमीत फुगलेल्या अशा पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. कशी वाटली माझी मिश्र पिठांची तिखट पुरी? आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईन, तर शौर्यस क्लाउड किचनला नेहमी विजिट द्या. माझ्या रेसिपीज, माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित, अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत बघत राहा शौर्यस क्लाउड किचन. धन्यवाद.